तू राहू दे, तू कितने महिने आले? 8 महिने झाले मला. तू मग आजवाले करता. मॅडम तुमचा इतका भाव कशा वळा भाव कशा वळा याच्या लागून पैसे तर भाव करायचा म्हणता हे कशा आता भाव विचार म्हणता भाव कशा वळा म्हणता भाव कशा वळा तुम्ही सांगा हे म्हणता भाव काय विचार म्हणता भाव कशा वळा. एक संशयित सोनार पोलिसांना सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर गरीब महिलांनी त्या सोनाराला पकडून पोलीस स्थानकात ओढत आणल्याची धक्कादायक घटना 1 जुलै रोजी वास्को शहरात घडली आहे. वास्कोच्या सडा भागामध्ये उजळ माथ्यानं फिरणारा हा संशयित पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर महिलांना शंका आली. शेवटी याच महिलांनी सापळा रचला आणि त्या सोनाराला पकडलं. भीमप्पा चलवादी असं या संशयित सोनाराचं नाव आहे. पोलिसांच्या कथित निष्क्रियतेला कंटाळलेल्या महिलांनी स्वतः हा हाय व्होल्टेज ड्रामा घडवून आणल्यानं संपूर्ण गोव्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच विषयाचा हा विशेष वृत्तांत. संशयित सोनार भीमप्पा चलवादी यानं स्वतःची स्वतंत्र बँकिंग प्रणाली सुरू केल्याचा दावा केला होता. बँकेप्रमाणेच पण अत्यंत कमी म्हणजे अवघ्या 0.65% व्याजदरानं सोनं तारण कर्ज देण्याचं आमिष त्यानं स्थानिक महिलांना दाखवलं. गरीब महिलांनी बँकेपेक्षा कमी व्याजदरानं कर्ज मिळतं म्हणून आपलं सोनं या सोनाराकडे गहाण ठेवलं. अनेक महिलांनी नियमितपणे हप्ते भरून प्रामाणिकपणे कर्जाची पूर्ण परतफेड देखील केली. मात्र जेव्हा महिला आपलं सोनं परत घेण्यासाठी गेल्या तेव्हा सोनारानं आपला खरा रंग दाखवला. कर्ज फेडल्यानंतर देखील त्यानं सोन्याचे दागिने परत देण्यास स्पष्ट नकार दिला. या फसवणुकीच्या विरोधात पीडित महिलांनी मुरगाव पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी सोनाराच्या विरोधामध्ये FIR नोंद केले होते. मात्र गुन्हे नोंदवूनही पोलिसांनी सोनारावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. उलट तो फरार असल्याचं सांगून पोलिसांनी हात वर केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस आपल्याला पकडू शकत नाहीत कारण पोलीस माझ्या खिशात आहेत अशी उघड वल्गना हा सोनार महिलांसमोर करत होता. पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा मावळल्यानं आणि संशयित उजळ माथ्यानं फिरत असल्याचं बघून सडा इथल्या महिलांचा संयम सुटला. त्यांनी स्वतःच या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे बुधवार 1 जुलै रोजी महिलांनी सापळा रचून या फरार सोनाराला सडा परिसरात गाठलं. त्याला पकडून थेट वास्को पोलीस स्थानकात आणलं. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांनी प्रचंड गोंधळ घालत आपला संताप व्यक्त केला. लोकांच्या कष्टाच्या पैशांवर आणि सोन्यावर या सोनारानं नुकतेच 2 आलिशान बंगले आणि इतर मालमत्ता खरेदी केली आणि आम्ही मात्र दागिन्यांसाठी दाही दिशा फिरत आहोत अशी प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली आहे. आता पकडून दिलेल्या संशयितावर वास्को आणि मुरगावचे पोलीस काय कारवाई करतात याकडे महिलांचं लक्ष लागलंय. वाडेकर बोगदा में भीमप्पा चावलेकर ने एक PVC ज्वेलर्स करके डाला था. भीमप्पा चलवाड़ी PVS ज्वेलर्स करके डाला था जिसमें इंटरेस्ट उसने कम रखा था 0.65. वो इंटरेस्ट कम देकर हम बहुत सारे औरतें उसके पास गोल्ड रखे. उसने हमको स्लिप भी दिया बनाकर कि इसके ऊपर आपका गोल्ड रखा है. हमने उससे पैसे भी लिया और हमने उसको इंटरेस्ट भी भरा, सब कुछ भरा. जब मालूम पड़ा हमें इसके ऊपर एक FIR होकर है होंडा से, तो हम लोग सब भाग के उसके पास गए और बोला कि तुम फ्रॉड हो, हम लोग तुम्हारे पास गोल्ड नहीं रखेंगे, हमारा गोल्ड हमको वापस दे दो. दिसंबर मैंने 16 तारीख को इसके पास रखा था 2025 में. उसको मैंने फरवरी में मांगा जाकर कि मेरा गोल्ड मुझे दे दो, मेरे पास पैसा रेडी है. उसने बोला देता हूँ करके उसने मुझे 3 महीना ऐसे ही निकाल दिया, पर उसने मेरा गोल्ड दिया नहीं. उसके बाद में हम लोगों को धमकी देता है, जाओ तुमको जो करना है करो, पुलिस कंप्लेन करो, मेरे ऊपर FIR करो. मेरा पुलिस कुछ नहीं उखाड़ सकता, मेरा पुलिस मेरे जेब में बोला, मेरा वकील सब देखेगा. तो सर हमने उसको दिया था गोल्ड इंटरेस्ट पे रखने के लिए. हम पुलिस के पास या कोर्ट में या कंप्लेंट करने के लिए नहीं दिया था. हम सब गरीब लोग हैं, हमारा पैसा भी लिया, हमारा गोल्ड भी लिया. ना पुलिस हमें मदद करी, ना कोई हमें बड़े लोग भी हमें कोई भी, हम इतने लोगों के पास गए पर कोई भी हम लोगों का सर कंप्लेंट नहीं ले रहा. ये आराम से घूम रहा. पुलिस को बोलते सर वो आया ना, घूम रहा है ना. पुलिस बोलता हमको नहीं दिखा ना, हम ट्रैक कर रहे हैं पर वो हमको ट्रैक में नहीं दिख रहा है. फिर पुलिस बोला हमको ठीक है तुमको दिखा तो फोन करो. आज वो सड़े पे दिखा. हमने पुलिस को सूरज को फोन किया कि सर वो सड़े पे दिखा. सूरज बोलता है क्या बोला सूरज क्या बोला रे मालूम है हम लोगों को वो उधर गया. उसका मतलब पुलिस जानबूझकर छोड़ रहा है उसे कि ताकि वो हम लोगों के साथ और भी ये करे.
गलत। फिर हम लोगों ने इसको फॉलो किया, ये गया उधर पे वास्को में हमने इसको पकड़ने का कोशिश किया, वहां से वो भाग निकला। बाद में हम लोग नक्षत्रा बिल्डिंग गए, वहां पे उधर रुके थे उसके बिल्डिंग के नीचे। राजेश्वरी का जो सर बोलती है उसके साथ ही रहती है, सर को अपने घर में छुपा के रखी थी और सारा गोल्ड पैसा जो कुछ भी है पेपर वगैरह सब राजेश्वरी के हाथ में है। और पीवीसी ज्वेलर्स करके इसने डाला था, फिर हम लोगों को आरबीसी ज्वेलर्स कैसे कर दिया इसने। उसका मतलब दोनों औरत मर्द मिलके, राजेश्वरी और भीमप्पा दोनों मिलके हम गरीबों को लूट रहे हैं। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।